नमस्कार, मी कोमल एडमे, आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कचारी सांगा, तालुका काटोल, जिल्हा नागपूर. तसेच या प्रकल्पामध्ये सहभागी विद्यार्थिनी भाग्यश्री वरखडे व रिया कुहळे आम्ही कार्बन शुद्धीकरण यंत्र हा प्रकल्प तयार केलेला आहे. याचे कारण भारतासारख्या विकसनशील देशात दररोज नवनवीन प्रकल्प उभारले जात आहेत. नवनवीन कारखाने तयार होत आहेत, परंतु कारखान्यातून निघणारा धूर, तसेच वृक्षतोड, प्लास्टिकचे ज्वलन, वाहतुकीतून निघणारा धूर, त्यातून काही घटक उत्सर्जित होत असतात. त्याचा थेट परिणाम मानवी आरोग्यावर तसेच पर्यावरणावर होताना दिसून येतो. त्यामुळे जागतिक तापमान वाढ, हवामान बदल तसेच मानवी आरोग्यावर सुद्धा त्याचा परिणाम होतो. त्यामुळे श्वसनाचे आजार, ऑक्सिजनची कमतरता तसेच हृदयविकाराचा धोका यांसारखे परिणाम दिसून येत आहे. हे सगळे हवेमध्ये वाढलेल्या कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण यामुळे होत आहे. कार्बन डायऑक्साईड वाढण्याचे अनेक कारणे आहेत. त्यांपैकी काही नैसर्गिक कारणे आहेत तर काही मानवनिर्मित कारणे आहेत. त्यापैकी मानवनिर्मित कारणे आहे की जीवाश्म इंधनाचे ज्वलन, कोळसा, तेल आणि नैसर्गिक वायू जाळल्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड वातावरणात मिसळतो. तसेच वाहन वाहतूक, गाड्या, ट्रक आणि इतर वाहनांमुळे पेट्रोल आणि डिझेल जाळल्यामुळे कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन होते. तसेच वनतोड, झाडे कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात, पण जंगलतोड केल्यामुळे कार्बन शोषून घेणारे नैसर्गिक स्रोत कमी होतात. तसेच झाड जाळल्यामुळे साठवलेला कार्बन वातावरणात सोडला जातो. तसेच नैसर्गिक कारणामध्ये ज्वालामुखीच्या उद्रेकातून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. तसेच श्वसन क्रिया, सजीव श्वासोच्छवास करताना कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो. तसेच जैविक विघटन, वनस्पती आणि प्राणी मृत झाल्यावर कुजतात तेव्हा त्यातून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. या प्रकल्पाचे उद्दिष्ट असे की हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी करून हवा शुद्ध ठेवणे होय. या प्रकल्पामध्ये वापरलेले साहित्य पुढील प्रमाणे आहेत, जसे प्लास्टिक पाईप, कॉटन, पुठ्ठा, प्लास्टिक बॉक्स, प्लास्टिक बॉटल, टिश्यू पेपर व इत्यादी. कार्यपद्धती अशी आहे की या कंपनी किंवा कारखान्यातून येणारा धूर हा या पाईपाद्वारा कार्बन ॲब्झॉर्बरमध्ये जमा होईल. त्यानंतर त्या कार्बन ॲब्झॉर्बरमध्ये कार्बन हे वेगळे करून हवेला शुद्ध करेल आणि त्यानंतर ती शुद्ध हवा ही या पाईपाद्वारा या चिमणीमधून बाहेर टाकली जाईल. याचे फायदे असे आहे की हवा शुद्ध व स्वच्छ राहण्यास मदत होते. मानवांना होणारे आजार कमी होईल, हवामानात होणारे बदल व परिणाम कमी होईल, ओझोनचे रक्षण होईल, ऑक्सिजनची पातळी सारखी राहील. ओझोन वायू रक्षण करणे ही काळाची गरज आहे. तसेच ओझोनची पातळी ही कमी होत चाललेली आहे, त्यामुळे ओझोन वायूचे रक्षण करणे आवश्यक आहे. या प्रकल्पाद्वारे संपूर्ण कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण संपणार नाही, परंतु काही प्रमाणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी होईल.